श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5 पंचमो अध्याय। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज गुरु माऊली श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। भवन कानन वैषण्णरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्तखरा सदयतु गंगा जवळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी सत्विता प्रेमळ सत्वर त्याते पावसी विशेष गंगा जळाहून आपले असे महिमान पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र करावया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रस भरीत पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत जहाले वार्ता पसरली चहूकडे कोणासही पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर मनती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाभले उत्तम नृपपती ही भक्त निसीम स्वामी चरणी चित्त त्यांचे तेव्हा कित्येक नृपपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणो म्हणती तयासी बोडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयाचे अंतरी विचार कैसा पातला अक्कलकोटाहुनी स्वामीसी आणावे आपुल्या नगरासी मग कोणे एके दिवशी विचार ऐसा पातला दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोलेन पर तयाप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी तेथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्यांचा राखू सम्मान लागेल तितुके देऊ धन ही वटपुरी वैकुंठ भुवन वसता स्वामी होईल कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागे प्रियेसा आपली जरी इच्छा ऐसी स्वामित्वे आणावे वटपुरीसी तरी मी आणील तयासी निश्चय मानसी असू द्या ऐसे ऐकोणी उत्तर संतोषला तो नृपवर तेसी सभाही समग्र आनंदित झाली संजीवनी विद्या साधया करिता शुक्राजवळी कच जाता देवी सम्मानीला होता बहुत आनंदे करोनी नृपतीसह सकळ जने त्यापरी त्यात्यासी सन्माने गौरविनी मधुर वचने यशस्वी म्हणती तया बहुत धन देती नृपती सेवक दिदले गा सांगाती जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्याने तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले ते केवळ वैकुंठ पाहुणी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनाची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळाप्पादिक सेवेकरी निसीम ऐसे पाहुणी तात्यासी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी कैसे निघू आपण अक्कलकोटीचे सकळ जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामीचेही मन रमून गेले तैसे त्या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होते सत्वर
लढवणी युक्ती थोर, कार्य आपण साधावे, असा मनी विचार करोनी कार्य आरंभले तात्यांनी, संतुष्ट राहावे सेवेक जनी, ऐसे सदा करीताती, करोनी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने, दिदली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले, स्वामीची या पूजेप्रती, नाना द्रव्य समर्पिती, जेने सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करणी सर्वदा, प्रसन्न व्हावे भक्तवत्सले, कार्य साधावे आपुले, म्हणून नाना उपाय केले, द्रव्य वेचले तात्यांनी, ऐशियानी काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयासी, मग लढवली एक युक्ती, एकांती गाठवणी चोळाप्पाप्रती, त्याज लागी विनंती करती, बुद्धिवाद सांगती तया, जरी तुम्ही समर्थांसी, घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते, मान राहील दरबारी, आणि देतील जहांगिरी, ऐसे नाना प्रकारी चोळाप्पा ते सांगितले, द्रव्येन सर्व वशा, चोळाप्पासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा, जहांगीराचा भौसाल, मग कोणे एके दिवशी, करीत असता स्वामी सेविसी, यतिराज तया समयासी, आनंद वृत्तीत बैसले, चोळाप्पाने कर जोडोनी, विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊनी समर्थांनी, बडोद्याप्रती चलावे, तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन, आपलाही होईल योग्य सम्मान, तेथे जाता होईल, ऐसे ऐकून या वचन, समर्थांनी हास्य करोन, उत्तर दिले चोळाप्पा लागोन, काय दिले सत्वर, मल्हाररावपती, त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही का बडोद्याप्रती, काय म्हणून चलावे, पुढले अध्यायी सुंदर कथा, पावन होय श्रोता वक्ता, स्वामी राज वधविता, निमित्त विष्णुदास असे, इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त, पंचमो अध्याय गोड हा, श्री अस्तु, श्री भवंतु, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. या अध्यायाच्या वाचनाने उपासकाची त्यांचे सद्गुरु चरणावर दृढ श्रद्धा राहील, भक्त भाविकांच्या मनात शुद्ध निर्मळ भक्तिभाव जागेल. श्री स्वामी समर्थ.